भारताच्या लोकशाही प्रवासाच्या या सविस्तर विश्लेषणात आपण 1909च्या वसाहतकालीन भेदभावावर आधारलेल्या कायद्यांपासून ते सार्वभौम भारतीय संविधानाच्या अंतिम विजयापर्यंतचा एक रंजक प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या संपूर्ण प्रवासात आपण प्रामुख्याने काय पाहणार आहोत तर सुरुवातीला ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यानंतर 1909चा कायदा व त्याच्या महत्त्वाच्या तरतुदी, त्यातील गंभीर त्रुटी आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम, आणि शेवटी आपली संविधान निर्मितीची प्रक्रिया व स्वतंत्र भारताचे संविधान. सुरुवात करूया ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून. 20व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ. असा काय असंतोष उफाळून आला होता की ब्रिटिशांना हे नवीन कायदे आणण्याची अचानक गरज भासली? खरं तर 1896 ते 1900 या काळातील भयंकर दुष्काळाने सर्वसामान्यांमध्ये आधीच प्रचंड असंतोष निर्माण केला होता. त्यात भर म्हणून 1905च्या बंगालच्या फाळणीने राष्ट्रवादाला मोठी खतपाणी घातलं आणि पाठोपाठ 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. या एकामागून एक घडलेल्या घटनांनी राजकीय वातावरण इतकं तापलं होतं की या वाढत्या मागण्या शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारला काहीतरी मार्ग काढणं अगदी भाग पडलं होतं. आणि या दबावातूनच पुढे आला तो 1909चा कायदा, ज्याला आपण मोर्ले मिंटो सुधारणा म्हणूनही ओळखतो. तत्कालीन भारतमंत्री जॉन मोर्ले आणि व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी मिळून हा कायदा तयार केला होता. यातला सर्वात कळीचा मुद्दा होता तो म्हणजे स्वतंत्र मतदार प्रणाली. आता हे म्हणजे नेमकं काय? तर या प्रणालीत अल्पसंख्याक समुदायासाठी, उदाहरणार्थ मुस्लिमांसाठी, विशिष्ट मतदारसंघ निश्चित केले जातात आणि केवळ त्याच समुदायाचे सदस्य आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करू शकतात. हेच ती संकल्पना जी 1909च्या कायद्याचा सर्वात वादग्रस्त गाभा ठरली आणि जिने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. आता या कायद्याच्या प्रमुख तरतुदी आणि प्रतिनिधित्वाचा विस्तार कसा होता ते पाहूया. ब्रिटिशांनी सत्तेत वाटा दिल्याचा जो मोठा आभास निर्माण केला होता, त्यामागील नेमके आकडे आणि बदल काय होते? आकडेवारी पाहिली तर परिषदांचा विस्तार लक्षणीय वाटतो. केंद्रीय विधान परिषदेची सदस्य संख्या चक्क 16 वरून थेट 60 करण्यात आली. बंगाल, मद्रास, बॉम्बे आणि संयुक्त प्रांतांसाठी प्रत्येकी 50, तर पंजाब, बर्मा आणि आसामसाठी प्रत्येकी 30 सदस्यांची वाढ केली गेली. वरवर हे चित्र खूप सकारात्मक दिसतं, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे हे वाढीव सदस्य केवळ अप्रत्यक्षपणेच निवडले जात होते. याशिवाय परिषदेत सदस्यांचे 4 वर्ग तयार करण्यात आले: पदसिद्ध, नामनिर्देशित सरकारी, नामनिर्देशित गैरसरकारी आणि निवडून आलेले. भारतीयांना आता पहिल्यांदाच बजेटवर चर्चा करण्याचा, ठराव मांडण्याचा आणि पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. पण परराष्ट्र धोरण आणि संस्थानांसोबतच्या संबंधांवर बोलायला मात्र पूर्ण मनाई होती. हो, काही ऐतिहासिक गोष्टी नक्की घडल्या, जसं की सत्येंद्र पी सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत जाणारे पहिले भारतीय ठरले आणि तिकडे लंडनमध्ये राज्य सचिवांच्या परिषदेत के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसैन बिलग्रामी यांची नियुक्ती झाली. पण भारतीयांना कार्यकारी पदांवर मिळणाऱ्या ह्या पहिल्या संधी असल्या तरी खरी सत्ता आणि अधिकार पूर्णपणे ब्रिटिशांच्याच मुठीत होते. म्हणूनच या कायद्यातील त्रुटी आणि त्याचे दूरगामी परिणाम समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. केंद्रात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांचेच बहुमत कायम ठेवून एक आभासी रचना तयार करण्यात आली होती. हा सगळा केवळ लोकशाहीचा एक आभास होता. 1909च्या कायद्याचं भयंकर वास्तव काय होतं हे या एका वाक्यावरून स्पष्ट होतं. खुद्द व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो काय म्हणाला होता? तो म्हणाला, आपण ड्रॅगनचे दात पेरत आहोत आणि त्याचे पीक अतिशय कडू असेल. विचार करा, स्वतः कायदा बनवणाऱ्या व्यक्तीची ही धोक्याची घंटा स्पष्टपणे सांगत होती की स्वतंत्र मतदारसंघाच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडण्याचा हा डाव पुढे किती भयंकर आणि धोकादायक ठरणार आहे. आणि लॉर्ड मिंटोची ती भविष्यवाणी दुर्दैवाने खरी ठरली. मिंटोच्या त्या इशाऱ्यानंतर महात्मा गांधींचीही अत्यंत परखड आणि कठोर प्रतिक्रिया होती. या कायद्याने भारताचा सर्वनाश केला. हे एक छोटंसं विधान या तथाकथित सुधारणांनी आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे शेवटी किती मोठे आणि कधीही न भरून निघणारे नुकसान केले हे सांगायला